पार्थ पवार यांचा पाय आणखी खोलात गेलाय, कारण या प्रकरणी 9 जणांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत आणि यामध्ये पार्थ पवार यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील यांचा देखील समावेश आहे। पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की गुन्हा दाखल झालेले दिग्विजय हे अल्मेडिया कंपनीचे केवळ 1% भागीदार आहेत। त्यामुळे इतक्या लहान भागीदारावरती गुन्हा दाखल होतो, पण 99% भागीदार असणारे पार्थ पवार हे मात्र नामानिराळे कसे राहतात, याविषयी आता विरोधकांनी देखील आवाज उठवलेला आहे। त्यामुळे पार्थ पवार यांच्या भोवतीचं संशयाचं धुकं आणखी वाढत चाललंय। दरम्यान पुण्याच्या रेंज हिल्स भागामधील अजित पवार यांचा जिजाई बंगल्याचा जो पत्ता आहे तोच पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीसाठी दाखवण्यात आला। त्यामुळे निवासस्थानाचा पत्ता कंपनीच्या ऑफिससाठी कसा काय वापरला गेला असा देखील सवाल होतोय। त्यामुळे आता हा बंगला सुद्धा वादाच्या केंद्रस्थानी आलाय। या प्रकरणामध्ये आणखी किती खुलासे आणि खळबळजनक गोष्टी समोर येतील हे बघणं देखील औत्सुक्याचं असणार आहे। दरम्यान पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहाराच्या प्रकरणावरून विरोधकांनी अजित पवार यांना लक्ष केलंय आणि अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे। मुख्यमंत्री इकडे शेतकऱ्याची जमीन वाहून गेले, ती जमीन बघायला येत नाही, त्याला मदत द्यायला येत नाही, पण तिकडे अजित पवारनी जी जमीन खाल्ले ती त्याच्यावरती पांघरून घालायला तिकडे बसलेले आहेत। हे भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या मदतीला येणारं सरकार नाही। आपल्याच मुलाची चौकशी आपल्याच उपमुख्यमंत्री करताय किंवा त्यांचं सरकार करताय, त्याच्यामध्ये काही नीट बाहेर निघालं असं नाही आहे। आणि त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत पूर्ण राजीनामा द्यायची मागणी नाही, चौकशीमध्ये जर निर्दोष असेल तर तुमचा राजीनामा मागे घ्या, तोपर्यंत तरी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी आहे। अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी नाही, 100% बघा, कुटुंबातील व्यक्ती आहे, त्यावेळेस तुम्ही जर दुसऱ्याकडे बोट दाखवत असाल तर स्वाभाविक आहे तो बोट यांच्याकडे पण येईल। पण आता हे धाडस मुख्यमंत्री करतील का हे महाराष्ट्रातील जनता बघते आहे। पुढची मुंबईतली ब्रेकिंग बातमी बघूयात। मुंबईच्या दादरमधल्या मॅकडॉनल्ड्सच्या किचनला मोठी आग लागली। किचनमध्ये मोठ्या प्रमाणावरती